कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। महाराज, आमचा कंटाळा आला का तुम्हाला? महाराज, काय आगळीक झाली का आमच्याकडनं? महाराज, आपण आम्हाला सोडून जाऊ नका हो. असे अस्वस्थ हो. तुमचं बोलणं कळणंसं झालंय महाराज. अरे वेड्यांनो, दत्त संप्रदायात अंताला स्थान नाही. इथं फक्त निर्गुण निर्गुणात सामावतं. आणि नवरूप धारण करतं. जशा वडाच्या पारंब्या जमिनीत रुजतात आणि नव्या वटवृक्षाला जन्माला घालतात. म्हणजे महाराज, आपण परत येणार? कधी, कुठे, कोणत्या रूपात? कळेल, तेही कळेल. वेळ आल्यावर. फक्त त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. प्रतीक्षेची फळे नेहमीच रसाळ आणि गोमटी असतात. फक्त लक्षात इतकंच ठेवा, मीच होतो दत्तगुरु, मीच होतो श्रीपाद श्रीवल्लभ, आणि मीच असणार आहे नृसिंह भान. महाराज, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आपल्या अनुपस्थितीत आमचं कसं होणार? कसं जगायचं आम्ही? भक्त हो, येऊ घातलेला काळ फार वाईट आहे. खऱ्या अर्थानं कलियुग आपला अंमल आता दाखवू लागला आहे. पण भक्ती मार्गाची कास धरलेल्यांना काहीही अवघड असणार नाही. सहज पार करा हा तुम्ही भवसागर. मात्र यापुढे आम्हाला गुप्त रूपात वावरावं लागेल. आता आम्ही पुन्हा भेटू, भक्तांना अभय देण्यासाठी आणि अभक्तांना भक्ती मार्ग दाखवण्यासाठी. चांगल्याशी चांगुलपणानं आणि वाईटाशी तोपर्यंत मात्र निरोप घ्यावाच लागेल. महाराजांना निरोप देण्यासाठी असंख्य भक्तांची मांदियाळी लोटली होती. त्यांच्या दुःखाला पारावर राहिला नव्हता. परंतु कानात साठवलेला महाराजांचा शब्द निशब्द ते आठवत होते. प्रत्येक जण एकमेकांना सांगत होता, समजावून सांगत होता की हा वियोग तात्पुरता आहे. आपले महाराज लवकरच परत येणार आहेत. संगमावरून महाराज पहिल्या तीराकडे निघाले. काही काळ काठावरच्या भक्तगणांना ते दिसत होते. पण पहिल्या तीरावर असलेल्या कर्दळीच्या वनात शिरता शिरता महाराज लुप्त झाले. लोक कल्याणासाठी आपल्याला पुन्हा एकदा देह धारण करावं लागणार आहे याची कल्पना पूर्णपणे महाराजांना होती. पण काही काळ थांबणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच त्या अत्यंत मनोहारी अशा कर्दळीच्या वनात महाराज समाधिस्थ झाले. अशी 300 वर्ष गेली. आणि एक दिवस उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या त्या वनात लाकडं तोडण्यासाठी म्हणून आला.
राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज। मला क्षमा करा, मी मुद्दामून असं नाही केलं, चुकून असं झालं। या भल्या थोरल्या वारुळाच्या आत आपण आहात हे ठाऊक नव्हतं मला, नाहीतर उद्धवा, अरे तुझं नियोजित कर्म तू केलंस। म्हणजे मी नाही समजलो। तुझ्या हातून हे घडणारच होतं। आमच्या अवताराला तू निमित्त व्हावंस आणि तुझा उद्धार व्हावा हे विधिलिखित आहे। तू लोककल्याणाचं किती मोठं काम केलंयस हे तुला माहित नाही। महाराज, आपण थोर आहात महाराज। माझ्या हातून अपराध झाला तरी मोठ्या मनानं माफ केलं तुम्ही मला। पण तुम्हाला काही झालं असतं तर बघा ना तुमच्या मांडीतून तर रक्ताची धार लागली। ही माणसाच्या मनातली भीती आहे, ती समूळ नष्ट करण्यासाठी आलोय मी। त्या भीतीला मूठ माती देण्यासाठी आमचा अवतार आहे। आम्हाला आणणारा तू आणि तूच घाबरतोस। येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। दत्त गुरुचा हा अवतार आहे, भक्ता प्रती तो जागरूक राहे। असा सद्गुरु तो सर्वासी त्राता, नमस्कार माझा श्री स्वामी समर्था। नमस्कार माझा श्री स्वामी समर्था। नमस्कार माझा श्री स्वामी समर्था। शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर, शिवशंकर शंभो। शंभो 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 शंभो। शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर, शिवशंकर शंभो। शंभो शंभो शंभो। स्वामी, सोलापूरचं माझ्या घरचा पाहुणचार सोडून असे अचानक इथे निघून आलात? काही चूक झाली का माझी? स्वामी, अहो बोला ना, माझी चूक झाली असेल तर? हाँ, गलती तो हुई है पागल, हमारे पीछे जो आ गया। स्वामी, तुमची काळजी वाटली म्हणून तुम्ही असे एकाएकी। तो आमची काळजी करतोस? अच्छा आहे, आता तेच ते तुणतुण बंद कर आणि निघ। पण स्वामी, आपल्याला इथे सोडून जायचं म्हणजे? अक्कलकोटात तुम्ही कुठे राहणार, काय करणार? तुझ्याकडे मुक्काम केला म्हणजे तुला आमचा ताबा दिला असं होतं काय रे? तू समजतस काय स्वतःला? तू आम्हाला निवारा दिलास असं वाटतंय तुला? अरे तू कोण आम्हाला निवारा देणारा? अरे या आभाळापेक्षा मोठं छत आहे तुझ्याकडे। या हवेपेक्षा मोठी भिंत आहे, या पृथ्वीपेक्षा मोठी जागा आहे। बोल। आणि आमच्या अचानक येण्याबद्दल बोलशील तो हम अपनी मर्जी के मालिक है। आम्ही कधीही कुठेही असू शकतो आणि फिकीर कशाला करतोस? आम्ही इथे आहोत याचा अर्थ आम्ही तुझ्या घरी नाही
असा नाही. आणि आम्ही इथे आहोत याचा अर्थ आम्ही इथे आहोत असाही नाही. स्वामी मला कळलं नाही. आमचं बोलणं इतक्या लगेच कळलं असतं तर आणखीन काय हवं होतं. आणि चल तू निघ इथून. आता आम्ही इथेच राहणार आहोत. या अक्कलकोटला गरज आहे माझी आणि आम्हालाही गरज आहे याची. हर हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हा कोण पहिल्यांदाच पाहतो याला. कोण काय पाहून कळत नाही कोण आहे ते. हा निरुद्योगी गोसावडा आहेच खाऊ जमातीमध्ये आणखी एकाची भर. अरे हल्ली बरेच येऊ लागले अक्कलकोटामध्ये असे. अहो हा 3 दिवस सारखा इथं बसून आहे. काय डोक्यावर परिणाम झालेला वाटतो याच्या. कसा वेडे वाकडे हातवारे करतोय बघा. अरे मग याच्या पोटा पाण्याचं काय. इतका कळवळ येतो ना तर जेवण घेऊन जा आपल्या घरी. घाला खाय प्यायला. नको रे बाबा याचं काय भरोसा नाही. कधी चोरीमारी करतील आणि कधी मुलं पळवतील. आपण करायला जायचो एक आणि व्हायचं एक. या गावच्या सरकारी रखवालदाराला अम्माशाला जाऊन सांगूया. तो बरोबर याला गावाच्या बाहेर हाकलून काढीन. हो चला चला लवकर चला चला. हो चला. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अरे वो साहूकार 70 साल का बूढ़ा शादी करने चला था. वो श्याम सुंदर की बेटी है ना वसुधा उसके पीछे पागल हुआ था. पूरा मजनू बन के घूम रहा था. मला म्हणला अहमद मियाँ मला वसुधाच बीवी पाहिजे. गरीब घर की लड़की है उसका जीवन आबाद करना है. मी म्हणलं चाचा आबाद करना है या बर्बाद करना है. अरे क्यों बेचारी उस गरीब लड़की को शादी से पहले ही बेवा बनाने पे तुले हो. चाचा ही तुझी उमर घोडीवर बसण्याची नाही तिरडीवर लेटण्याची आहे. आणि जीवन आबाद करायची इतकीच लहर आली असेल ना तर तिला गोद घे. हा गोद घे. हे गोद घे म्हणजे काही गोदीमध्ये उठाना नाही. दत्तक घे दत्तक. म्हातारा असा सटपटला चेहरा देखने लायक हुआ था उसका. खरं तर तुम्ही विदूषक व्हायला पाहिजे होतं. चुकीने शिपाई झाला. अरे क्या बात करता है. आपका अंदाज है भैया तो क्या कहने हैं आपके. चलो फिर इस बात पे एक एक दम हो जाए. अरे ये चिलिम तो पूरी खाली है बिल्कुल इसकी खोपड़ी की तरह. क्या अहमद मियाँ आप भी. अरे चिलिम जलवायला विस्तव पण नाही तंबाखू पण नाही. चिलिम क्या खात पियेंगे. अरे क्या यार क्या. हे बघा मी बोललो होतो ना अहमद मी आपल्याला ह्याच जागेवर सापडणार. क्यों क्या हुआ मुझे क्यों ढूंढ रहे हो. एक आदमी का बंदोबस्त करना है. कौन है कौन वो क्या नाम क्या है उसका. ते तुम्ही आता त्याला जाऊन तुम्हीच विचारा. तो ह्या गावात नवीन वाटतोय. अजनबी है. हाँ. तुम्हाला काय त्रास दिला त्यानं. आता नाही काय त्रास दिला पण तो नंतर आपल्याला त्रास देणारच. कारण गावामध्ये संशय त्याच्याबद्दल वाढलेला आहे की त्याला कोणीतरी सांगून आपल्या गावामध्ये चोऱ्या वगैरे करायला पाठवलाय. तो इसका बंदोबस्त करना ही पड़ेगा. चलो 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 देखते हैं. इधर आ. ये तुमको आदमी दिखता है. हाच तो माणूस. अरे ये तो पागल आदमी है. अरे इसका बंदोबस्त तो मैं यूं कर सकता हूँ अपने तरीके से.
देखो अभी तुम लोग देखो, चिलिम दे। हाँ। बाबा जी चिलिम पियोगे? हाँ? अरे बाबा जी चिलिम पियोगे? अरे चिलिम पियोगे? हाँ? कुछ नहीं बोलता। हाँ? क्यों नहीं, क्यों नहीं? लो फिर। कुछ नहीं। पियो पियो। नहीं कुछ नहीं है। क्या बात है? पियो पियो पियो। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शंभो शंभो। कुछ नहीं आएगा, कुछ नहीं। हाँ? या अल्लाह, या अल्लाह, या अल्लाह, या अल्लाह, ये तो गजब हो गया, ये तो गजब हो गया, ये तो गजब हो गया। आप औलिया हो। बाबा जी मी तुमची काबिलियत समजू शकतो। आम्हाला घरी तर जायचंच आहे, पण आमचं घर वेगळं आहे। मग आमचा चोळ्या दिसत नाहीये, कुठे गेला आमचा चोळ्या? आम्हाला त्याच्या घरी जायचंय। जी हुजूर, मी आत्ता बोलवून आणतो चोळप्पांना। जी चलो रे महाराज महाराज। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। कोण तुम्ही? मी कोण? आश्चर्य, मला ओळखलं नाहीत? नाही बुवा, नुसतं पाहून माणसं ओळखता येत नाहीत मला। मी नारायण शास्त्री। आता इथं का आलोय ते स्पष्टच सांगतो। तुमच्याबद्दल अनेक दंतकथा पसरल्या आहेत समाजामध्ये, त्याची शहानिशा करून घ्यायला आलोय।
नुसत्या ऐकीव गोष्टीवरती विश्वास ठेवणाऱ्यांपैकी मी नाही. अगदी लाख मोलाचं बोललात. काही गोष्टी शरीराच्या डोळ्यांनी पाहायच्या नसतात, त्या मनाच्या डोळ्यांनी पाहायच्या असतात. ओ, शब्दछल करू नका हो. तुमच्या या असल्या बोलण्याला ही अडाणी माणसं फसत असतील. आम्ही नाही फसणार. आम्ही चतुर्वेदी, 4 वेद कोळून प्यालेलो आहोत. आम्ही प्रत्यंतर घेतल्याशिवाय दगडाला शेंदूर फासून त्याचा देव करणार नाही आम्ही. तेव्हा शब्दछेल आमच्या समोर करू नका. जे काय बोलायचे ते स्पष्टच बोला. पण मुळात आम्ही बोलावं असा तुमचा आग्रह का? काय होणार त्यांनी? तुम्ही कोण आहात ते सिद्ध होईल. लोकांनी तुम्हाला उगाचच डोक्यावर चढवून ठेवले. एक जनी नावाची तुमची भक्त भेटली होती. ती सांगत होती तुमच्यात म्हणे तिला विठ्ठल दिसतो. बघू तरी तो विठ्ठल कुठे आहे तो. अहो, तो विठ्ठल तिकडे पंढरपुरात, आम्ही इथे अक्कलकोटात. ते आम्हालाही कळतंय हो. पण लोकांनी तुमचा एवढा गवगवा का करून ठेवलाय? आता त्या मला कसं काय माहित असणार? काय हो, आणखीन काय काय बोलतात लोक माझ्याबद्दल? तुम्ही म्हणे पाण्यावरती मांडी घालून बसता. निदान तेवढं तरी करून दाखवा, म्हणजे आमचा विश्वास बसेल. लोक तुमच्या मनात भलभलत भरवतात. 4 लोक वावड्या उठवतात आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. मी एक साधा पोटार्थी माणूस आहे. तुम्ही 4 वेदांचे जाणकार, थोर विद्वान. ऐका ऐका, तुमचा हा स्वामी स्वतःच्या तोंडाने कबूल करतोय की तो एक सामान्य माणूस आहे. अरे मूर्खांनो, आता तरी शहाणे व्हा. आणि जर तुम्ही शहाणे होणार नसाल तर मी तुम्हाला शहाणं करेन. तुमचं डोकं ठिकाणावर आणेन. या स्वामीचा बुरखा फाडून टाकेन मी, फाडून टाकेन. हा कोणी परमेश्वराचा अवतार नाही आहे. फक्त अवतार असल्याचं कातड पांघरलेला एक ढोंगी माणूस आहे. ढोंगी माणूस. हे सिद्ध करेन. आणि हे सिद्ध होत नाही तोपर्यंत मी या अक्कलकोटातच राहीन. येतो मी. थांबा. शास्त्री बुवा, जाण्यापूर्वी दूध घेऊन जा. इथून जाताना प्रसन्न चित्ताने जावं अशी आमची मनीषा आहे. सोळ्या, काय झालं? इकडे ये. सोळ्या, तुझ्या चित्तात इतकी खळबळ? अरे, इतक्या क्षुल्लक घटनेनं तुझं चित्त विचलित व्हावं? स्वामी, त्या नारायण शास्त्रीला एखादा चमत्कार दाखवून त्यांचं तोंड बंद का नाही केलं? अरे, तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. अरे वेड्या, कुणाचं तोंड बंद करायला चमत्कार करायचे नसतात. स्वामी, पण तुमचं मोठेपण त्यांना कसं कळणार मग? कुणाला स्वतःचं मोठेपण दाखवण्यासाठी आम्ही चमत्कार करत नसतो. आणि मुळात चमत्कार हे करायचे नसतात, ते घडावे लागतात. त्याचा उद्धार करण्यासाठी चमत्कार नावाचं तत्व उपयोगात येतं. भक्ताला ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी, त्याला ईश्वराचं अस्तित्व कळावं,
त्याला ईश्वराचं प्रत्यंतर यावं, त्याचा अहंकार नष्ट व्हावा म्हणून चमत्काराचं प्रयोजन असतं. चमत्काराचं प्रस्थ भाजवणं आम्हाला नामंजूर आहे. मला असं वाटायचं की सगळ्यात जास्त तुम्ही केवळ मलाच कळला आहात, पण हाही माझा एक अहंकारच की तुम्हीच तो मोडता. प्रत्येक वेळी तुमचं एक नवच रूप दाखवून मला धन्य करता. माऊली, कोण तुम्ही? असे मारक्या म्हशीसारखं काय बघताय? हे बघा शास्त्री बुवा, हे सगळं थांबवा आता, कारण आम्ही हे सगळं आता पाहत बसणार नाही आहोत. आणि तशीच जर वेळ आली तर आम्ही प्रसंगी शिंगही उगारू. समजताय ना सगळं? आणि आम्ही स्वामींचे परमशिष्य आहोत. त्यांचा अपमान झालेला आम्ही कधीही सहन करणार नाही, हे लक्षात ठेवा. महापुरुषाला असं गलत सलत बोलायची हिंमतच कशी झाली तुमची? अच्छा, म्हणजे स्वामींनी धाडलंय तुम्हाला? गुंड पाठवण्यापर्यंत मजल गेली काय त्याची? का त्याचं पितळ उघडं पडेल याची धास्ती वाटली की काय त्याला? हे बघा, स्वामींचा याच्यात काही दोष नाहीये. आम्ही चालू इथं. असं? मग तुमच्यापासूनच सुरुवात करतो. मला एक सांगा, तुम्ही स्वामींचे भक्त आहात ना? त्या स्वामीला तुम्ही डोक्यावर घेतलेत ना? अरे पण त्याला त्याचं काही आहे का? अहो काय बोलताय तुम्ही? आम्हाला काहीतरी उलगडून सांगा. सांगतो. मला एक सांगा, गुरुला सगळे शिष्य सारखेच असायला हवेत की नाही? हो. तुम्ही सुद्धा स्वामींवर तेवढीच भक्ती करता? म्हणजे काय? पण तरी सुद्धा स्वामीच्या तोंडामध्ये सतत चोळप्पा 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 असं का असतं? याचा विचार केलात कधी? वो ऐसा इसलिए है कि चोळप्पा स्वामी का परम भक्त है. अरे थोतांड आहे सगळं. मी काय बोलतोय याचा शांतपणे विचार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा, हे बरोबर बोलतायत. कारण मी एकदा पाद्यपूजेसाठी स्वामींना माझ्या घरी बोलवलेलं, पण ते आलेच नाहीत. आले नाहीत ना? अरे एक काय, अशा अनेक घटना सापडतील विचार केला तर. या घटनांवरून काहीतरी बोध घ्या. याचा अर्थ सरळ आहे की स्वामींना फक्त चोळप्पाच प्रिय आहे. तुम्ही सुद्धा त्या स्वामीची एवढी भक्ती करताना मग तो सतत चोळप्पा चोळप्पा का करतो? सतत त्याच्या घरामध्ये का पडलेला असतो तो? कारण चोळप्पा त्याला पोचतो आणि यापुढे आयुष्यभर पोचणार आहे, म्हणून तो चोळप्पा चोळप्पाच करणार. अरे हिम्मत असेल ना तर या प्रश्नांचा जाब विचारा त्या स्वामीला. बरोबर बोलतायत हे. मी विचारतो, मी आताच विचारतो स्वामींना. दोस्ता की मत कर. सुन. अरे बाबा, तूच काय ते विचार आता स्वामींना. अरे पण रस्त्यात तू आता आवेशाने पैज मारली होती ना, मी स्वामींना विचारतो म्हणून. त्याचं काय झालं? अरे मग मी पैज हरलो असं समज, पण तूच मान ना मांजराच्या गळ्यात घंटा. तू सुतोवाच म्हण, मी ममो म्हणतो. आणि स्वामींचा कोप झाला तर जाळून भस्म करतील. अरे तुमच्या भेजामध्ये अजून अक्कल येत नाहीये का? हा? अरे हम चोळप्पा की बराबरी नहीं कर सकते, उसकी बात ही अलग है. नाही पण मी काय म्हणतो, नहीं नहीं सुन, मेरी बात क्या है सुन, ऐसे नहीं होता है. अरे चोळप्पा की बात अलग है, हमारी बात नाही अलग मी है. काय म्हणतो, आपल्या मनात शंका आलेलीच आहे ना, तर मग विचारलं तर बिघडलं कुठे? है ना? बरोबर. मी काय म्हणतो, बरोबर बोलतो की सुनो, नाही? तुम लोग आपण सुनो. विचारूया ना त्यांना. नहीं वैसा नहीं है. चला माझ्या बरोबर. चलो. अरे अरे, पण आपण चाललोय कुठं? स्वामी नेत आहेत तिकडे.
अरे मग चल की लवकर. ते बघ स्वामी किती दूरवर निघून गेले. पण तुझी बडबड बंद कर, पाय चालव, नाही तर तुझ्यामुळे मला बोल खावे लागतील. या आता आम्हालाच बोल लावायला लागला आणखी. अरे तुम लोग चुपचाप रहो यार. तो चोळप्पा देखो कैसे चुपचाप चल रहा है. हाँ? तो तोंड वाजवतोय का? नहीं ना, चलो चलो फिर चला. अरे काठ्या कुट्यातून कसं काय चालत जायचं. अरे पायात काटे मोडतील ना. कळलं आता तुम्हाला. सोळप्पा आम्हाला प्रिय का ते. श्रद्धा, निष्ठा, भक्ती याचा अर्थ कळला का तुम्हाला. मनामध्ये बरेच प्रश्न होते ना तुमच्या. उलगडा झाला का. अरे सोळप्पाशी कसली स्पर्धा तुमची. सोळप्पाचं माझं नातं या जन्माचं नाही, जन्मोजन्मीचं आहे. मी प्रकट झालो तेव्हा हाच सोळप्पा रामचंद्र सराफ या ब्राह्मणाचा मुलगा होता. तेव्हाही असाच माझ्या मागे मागे असायचा. मी नेईन तिथे नेईन तेव्हा माझ्या बरोबर असायचा.
मी भ्रमणाला निघालो तेव्हा माझ्या वियोगाच्या कल्पनेनं त्याच्या डोळ्यातलं पाणी खळेना आम्हाला व्याकुळ होऊन विचारायला लागला, आता पुन्हा आपली भेट कधी? आम्ही म्हंटल या जन्मी नाही, पण पुढच्या जन्मी नक्की. मी अक्कलकोटात असेन आणि तू तर असा हा चोळप्पा. या जन्मी माझा भक्त झाला, पण तुम्ही सगळेही स्वतःला भक्त म्हणवता ना माझे. माझ्या मागे यायला घाबरलात. समोर काटे बघितल्यावर जागच्या जागी पावलं थबकली तुमची. तुम्हाला प्रश्न पडला या काट्यामधून कसं चालायचं. पण याला भीती नाही वाटली. काय रे चोळ्या, तुला बोचले का काटे? नाही स्वामी, माझा गुरु ज्या मार्गावर चालतो तो मार्ग काटेरी असूच शकत नाही. मी फक्त स्वामींच्या पावलावर पाऊल टाकून चालत राहिलो आणि असं वाटलं की फुलांच्या पाकळ्यावरूनच चालतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जो गुरु आपल्याला काट्यावरून चालायला लावतो तो आपल्या भक्तांना ते काटे बोचणार नाही याचीही काळजी घेतो. सर्वस्व अर्पण करून गुरुला शरण जाताना मनात भीतीचा लवलेशही असता कामा नये. राजाधिराज योगीराज येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराज की अरे सावकार, कुठं निघाला तेवढ्या घाई घाईने? काय वाघ मागे लागलाय काय? अहो वाघ नाही हो, पण वाघापेक्षाही भयंकर प्राणी मात्र मागे लागलाय. कोण? अहो दुसरं कोण, माझी बायको. अहो दिवाळी तोंडावर आले नाही का, तेव्हा बाईसाहेबांचा आदेश आहे, यंदा लक्ष्मी पूजनाला नवीन दागिन्यांचं पूजन होणार. अहो तसा हट्टच आहे त्यांचा. आता स्त्री हट्ट आहे म्हणजे तो पुरवलाच पाहिजे, त्यातून सुटका नाहीये. पण दागिने बनवणार कोणाकडनं? दागिने घडवायचे म्हटलं तर एकच नाव डोळ्यासमोर येतं, पांडू सोनार. अहो अवघ्या पंचक्रोशीत त्याच्या इतका उत्कृष्ट दागिने बनवणार दुसरा कोणी नाहीये बघा. पांडू सोनार? हो का, काय झालं? नाही, तुम्हाला दागिने सोन्याचेच बनवायचेत ना का मातीचे? अहो थट्टा करताय काय? असं नाही, पण भांडवल लागतं त्यासाठी. पांडू सोनार तर एकेका पैशासाठी मोताच झालाय. एवढे पैसे आणणार कुठून तो? अहो इतकंच ना, मग मी देईन की पैसे. अहो जे नंतर द्यायचे ते आगाऊच देईन, पण दागिने मात्र त्याच्याकडनंच करून घे. पांडू सोनार हल्ली त्या गोसावड्याच्या नादी लागलाय. गोसावडी म्हणजे तो स्वामी आलाय तो. या भोंदूच्या भजनी लागलेल्या माणसाचा काय भरोसा हो. तुम्ही दिलेले पैसे भलत्याच ठिकाणी जायचे. काळजी घ्या, विचार करा पैसे देण्यापूर्वी. आम्हाला काय चोळ्या, अरे खूप झाली सेवा आमची. काय आमचे सारखे पाय धरून असतोस? काय मिळणार आहे तुला? चल जा दूर राव. गधड्याचा दूर होतोयस का? घालू कमरेत लात. स्वामी सारखे माझे पाय धरून असतो, त्यानं काय मिळणार आहे तुला? स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे ते सारं सारं मला या चरणापाशीच प्राप्त होणार आहे. जास्त अक्कल बाजूळू नकोस. तू माझ्या नादी लागलास म्हणून तिकडे तुझी बायको आणि सासू खड्या फोडतायत माझ्या नावानी. स्वामी, काय रे बंडू, कसा आहेस? तुम्हीच आता या संकटातून मला पार नेऊ शकता स्वामी. अहो डोक्यावर खूप कर्ज झालंय आणि त्या जमीनदारानं तर तगादा लावलाय की जे काही आहे नाही ते सगळं लिलावत काढीन म्हणतोय. माझा भक्त म्हणवतोस ना स्वतःला, मग तरीही परिस्थिती पुढे लाचार होतोस. बिकट परिस्थिती आलीये
तर त्या वावटळीत वाहून जायचं की भक्कमपणे पाय रोवून उभं राहायचं ते आपण ठरवायचं असतं. भक्कमपणे पाय रोवून उभा राहा. प्रसंगाच्या रेट्यात मनाचा संयम सुटणार नाही, नैतिकता हरवणार नाही याचं भान ठेव. मोहाचे क्षण येतील, त्याला भुलू नकोस. चुकीच्या मार्गाने भोग संपवायला गेलास तर ते जास्तच वाढतील. माझा निस्सीम भक्त आहे, पण मोहाच्या तडाख्यातून सुटेल असं वाटत नाही. स्वामी काय बोलले बरं? तेव्हा तर काहीच अर्थ लागला नाही. आत्ता लागेल का? काय तर मोहाचे क्षण येतील, पण त्याला आपण बोलायचं नाही. चुकीच्या मार्गानं भोग संपवायला जायचं नाही. म्हणजे काय? कसला मोह? भलत्या वाट्यानं गेलो तर खड्ड्यात पडेन म्हणून स्वामींनी सावध तर करत नसेल मला. अरे बरं झालं इथेच भेटलास. तुझ्याच घरी निघालो होतो मी. हे पांडू, अरे कसले विचारत आहेस? तुझ्याच घरी निघालो होतो मी. माझ्याकडे कशासाठी? अरे तुझ्याकडे कोण कशासाठी येणार? दागिने घडवायचे आहेत त्यासाठी. तुला काय विस्मरणाचा वगैरे रोग जडला नाहीये ना? सतत कर्जाची टांगती तलवार डोक्यावर असल्यावर दुसरं काय होणार? पांडू, तुम्हाला दागिने घडवायचे? अरे मला नाही, माझ्या बायकोला. बरं, एक बोरमाळ, एक मोहनमाळ, एक ठुशी, झालंच तर 6 बांगड्या आणि 2 पाटल्या सुद्धा. सगळं व्यवस्थित लक्षात राहील ना? हो हो. पण त्याचं असं आहे. बरं बरं, आलं लक्षात. पैशाची काही काळजी करू नकोस. हे घे, सोन्याचे पैसे आगाऊच देतोय. यात तुझी मजुरी आहे, बांगड्यांचं मापही आहे. ठीक आहे? आणखी काही? नाही, फार अडचणीत होतो मी. तुम्ही देवासारखे धावून आलात आणि मला काम दिलं. अरे तुला काम देतोय ते तुझ्यातलं कसं पाहून. आणि हो, दिवाळीत दागिने तयार हवेत, लक्ष्मीपूजनाला हवेत ना ते. अरे त्यासाठी तर सगळा 8 तास. पण हो, दागिने अगदी घसघशीत हवेत. अगदी तुमच्या मनासारखे नग बनवून देतो बघा. अहो, सावकारीणबाई शोभल्या पाहिजेत की नाही? हा, तुम्ही चिंता करू नका. लक्ष्मीपूजनाच्या 2 दिवस अगोदरच देतो, मग झालं. बरं ठीक आहे, येतो मी. काय करू? घर तर वाचवायलाच हवं, पण जमीनदाराचं कर्ज फेडण्यासाठी पैसे आणायचे कुठून? पैसे तर हे समोरच आहेत की. छे, पण ते आपले नाहीत, सावकाराचे आहेत. यातून दागिने घडवायचे, दिवाळी साजरी करायची आहे त्यांना. लक्ष्मीपूजन झोकात व्हायला हवं. आणि आम्ही, आमच्या नशिबात पात्र ऐन दिवाळीत शिमगा करायची वेळ आली. हे घरच राहिलं नाही तर दिवाळी साजरी करायची कुठे? नाही, असं होता कामा नये. दिवाळीत या घरात एक मिणमिणती पंटी तरी लागायलाच हवी. त्यासाठी जमीनदाराचं कर्ज फेडायला हवं. हे सावकाराचे पैसे वापरून डोक्यावरचा भार उतरवला तर? पण हे पैसे घेतले तर सावकाराला दागिने कशाचे बनवून देणार? दोन्हीही कामे झाली तर असं करावं, या पैशातून चांदीचे दागिने बनवावे, त्यावर सोन्याचं पाणी दिलं की कुणाच्या काही लक्षात येणार नाही. आणि उरलेल्या पैशातून जमीनदाराचं कर्ज फेडता येईल. एका दगडात 2 पक्षी. पण हे पाप करायला मन मानत नाही. पण
आता दुसरा इलाजच उरला नाही. काही काळजी करू नकोस, होईल, येईल तो सावकार. अरे वा, हे बघ, पांडूच्या हातची म्हणजे कमालच आहे. खरा कारागीर आहे तो. पांडू, सावकार तुम्ही का? तुलाच खरं काय आणि खोटं काय यातला फरकच कळत नाही. म्हणजे सोन्याचे दागिने सोन्याचे नाहीये, चांदीवर सोन्याचं पाणी दिलंय. आता घाबरायला काय झालं? कुठे काय, काही नाही. पण आता घाबरावंच अशीच वेळ येणार आहे तुझ्यावर, आणि ती मी आणणार आहे. आता तुझी घटका भरली आहे. अहो पण मी काय केलंय? काय केलं? अरे तुला कोणी काम देत नव्हतं, ते मी दिलं. त्याचे पांग तू असे फेडलेस, माझी फसवणूक करून. थांब, तुला आता फौजदारीत खेचतो मी. नको सावकार, या गरीबावर दया करा सावकार. काय रे? अरे चोरी करून तुला लाज नाही वाटत? हा, अरे पैसेच मागायचे होते ना आमच्याकडे, तर मागायचे तरी होते. झोरी पचरायची होती, आम्ही दिली असतीच एखाद वेळ. हा, पण चोर व्हायचं होतंस नाही. चोरापेक्षा भिकारी बरा असतो. नका हो, चूक झाली, या गरीबावर दया करा. एवढी मोठी शिक्षा करू नका हो. मी तुमचे पैसे फेडेन. कसे? जमीनदाराचे फेडलेस तसे? का आता कोणाच्या खिशावर डल्ला मारणार आहेस? हे बघ, उद्या लक्ष्मीपूजन आहे. उद्या संध्याकाळपर्यंत माझे दागिने मला परत मिळाले नाही तर तुझी तक्रार मी फौजदारीत करीन. तुला गुन्हा मान्य आहे? हो, मान्य आहे. ठीक आहे. उद्या पहाटे 4 वाजता तुला 100 चाबकाचे फटके मारण्यात येतील. हीच तुझी शिक्षा. हो साहेब, माझ्यावर दया करा हो. नका हो, माझ्या गरीबावर दया करा हो. हो, गरीबाला क्षमा करा हो. पुन्हा अशी कधी चूक करणार नाही मी. हवं तर शपथ घेऊन सांगतो, पण एकदा माफ करा हो. अहो, गरीबीने माझा घात केला म्हणून मोह झाला हो. नाहीतर मी कधीच असं वागलो नसतो. हो, अख्ख्या पंचक्रोशीत सचोटीने वागणारा एक कुशल सोनार आहे हो मी. हो, याआधी कोणाला मी फसवलेलं नाही आणि यानंतरही कोणालाही फसवणार नाही. वाटलं तर शब्द देतो तुम्हाला हो, पण असं करू नका. स्वामी, स्वामी, मी चुकलो. स्वामी, चुकलो मी. मला क्षमा करा स्वामी. मी चुकलो स्वामी, मी चुकलो. काय झालं स्वामी? अजून दुसरा प्रहरही उलटलेला नाही. ठाऊक आहे आम्हाला. आम्हाला जायला हवं पांडूला सोडवायला. पण पांडूने तर गुन्हा केलाय स्वामी. होय, पण त्याच्या गुन्ह्याच्या तीव्रतेपेक्षा त्याच्या भक्तीची पुण्याई मोठी आहे. आम्हाला जायला हवं. मार 100 फटके. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ.
फार झालं. स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज कृपा सिंधु स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी. पांडू, तुला बजावलं होतं, मोहाला बळी पडू नकोस, नैतिकता सोडू नकोस. तरीही भ्रष्ट झालास, चूक केलीस, चुकीच्या मार्गाने गेल्याची शिक्षाही भोगलीस. गुन्ह्याची जाणीव होण्यासाठी शिक्षा होणं गरजेचं असतं. म्हणूनच जे भोगलंस ते भोगणं क्रमप्राप्त होतं. पण तू माझा भक्त आहेस, आजवर माझी मनपूर्वक सेवा केली आहेस, म्हणून तुझी हाक मी ऐकली. तुझा गुरु म्हणून तुझ्या गुन्ह्याला शिक्षा करणंच नव्हे, तर त्या गुन्ह्याचं उत्तरदायित्वही घेणं गरजेचं आहे. शिष्याचा कोणताच गुन्हा गुरुच्या नजरेत कायमस्वरूपी नसतो. शिष्याच्या प्रत्येक चुकीला गुरु माफ करत असतो. अपवाद दोनच गोष्टींचा. पहिली गोष्ट गुरुचा विश्वासघात आणि दुसरी गोष्ट गुरुवर अविश्वास दाखवणं. या दोन्ही गुन्ह्यांना मात्र क्षमा नाही. स्वामी माऊली. स्वामी. हे तुझे दागिने खऱ्या सोन्याचे झालेत ते. आज लक्ष्मी पूजन आहे ना, घरी जा, या दागिन्यांची पूजा कर. जा. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. चला, रोज पूजा अर्चा, कधी होम हवन, चांगलं चाललंय. कमाई तर खूप होते. आता या गावामध्ये मस्तान बसवायला काही हरकत नाही. फक्त त्या स्वामीला मात्र धडा शिकवायला पाहिजे. महाराज, इथे स्वामी समर्थ कुठे भेटतील? काय काम आहे त्याच्याकडे? हो, कामच आहे, म्हणून आम्ही इतक्या लांबवरून अहमदनगरवरून आलोय. अच्छा, एवढ्या लांबून आलायत, जे नक्कीच महत्वाचं काम असणार. महाराज, आम्ही खूप गरीब आहोत. स्वामींसाठी शिधा सुद्धा विकत घेतलीये. ती शिजवून त्यांना खाऊ घालायची इच्छा आहे. अरे अरे अरे, एवढ्या दारिद्र्यामध्ये कसले भिकेचे डोहाळे लागले तुम्हाला? स्वतःची पोट भरायची सोडून स्वामीची कसली भरताय? एकदा का त्यांना खाऊ घातलं की त्यांची कृपा दृष्टी होईल आमच्यावर आणि आमचं 18 विश्व दारिद्र्य कायमचं संपून जाईल. खूप गरीब आहोत आम्ही. हे बघा, स्वामींसाठी
सीधा घेऊन आलोत आम्ही. तो शिजवून स्वामींना खाऊ घालावा अशी खूप इच्छा आहे आमची. अरे पण जर जेवायला घालायचंच आहे तर ते स्वामीलाच कशाला? कारण स्वामी आमचे देव आहेत. कसं समजावून सांगू मी? डोक्यात भुसा भरलाय तुमच्या, भुसा. चला जा तिकडे, सरळ जा. एका वटवृक्ष लागेल, त्याच्या खाली पाऊडलेत ते. निघा. एवढ्या लांबून लांबून लोक येत आहेत स्वामीच्या दर्शनाला. त्या स्वामीला बघायलाच पाहिजे. चढली मेली ती लाकडं पेटवता पेटवता प्राण अगदी कंठाशी आलाय. अहो स्वामी, काय केलं हे? चुलीत पाणी ओतलं, जळलं मेलं लक्षण ते. आता स्वयंपाक कसा करायचा? अहो भात कसा शिजणार? मेलं जीव तोडून स्वयंपाक करायला जावं तर हे असलं काही बाई विचित्र वागणं. असलं लहरीपणाने वागून का छळता हो? सहन तरी किती करायचं हो? हो हो देव आहात, सिद्धी प्राप्त आहे, लीला करता, सगळं सगळं मान्य आहे. पण आम्ही सामान्य माणसं आहोत हो. आम्हाला याचा भुर्दंड सहन करावा लागतं. त्यांचं काय? निस्तरावं लागतं ते आम्हाला. आता हे असं थंड पडलेल्या चुलीवर स्वयंपाक तरी कसा करू? बरं, वेळच्या वेळी तुम्हाला जेवण लागतं, नाहीतर बोलणी आहेतच. आता जेवायची वेळ झाली म्हणजे काय वाढू? माझी हाडं पाहतायत कसे आणखी मख्खासारखे उभे राहिलेत. जणू काही हे त्या गावचे नाहीतच. काय उद्योग करून ठेवलाय तर दिसतोय ना. नको, तुम्ही इथे स्वयंपाक घरात थांबूच नका. जा बघू, बाहेरच्या खोलीत जाऊन बसा, नाहीतर त्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसा. अहो जा म्हणते ना. नाही, तुम्ही असे ऐकायचेच नाहीत. या या बघा, या तुम्हीच बघा. अहो सगळ्या चुलीवर पाणी करून ठेवली, आता ही चूल कशी पेटवणार? अहो कान उघडणी करायची टाकून हात काय जोडताय तुम्ही? येसू, अगं नीट पाहिलंस का? चूल विजली आहे पण भात तर कधीच शिजलाय. अगं वाफा येत आहेत नुसत्या. अहमदनगरहून माझा दामाजी मला भेटायला आलाय. मला जायला हवं. स्वामी समर्थ. स्वामी, मी दामाजी आणि ही माझी बायको तुळसा. वटवृक्षाजवळ गेलो होतो, तिथे कळलं तुम्ही इथे आहात, म्हणून इथे आलो. मग इथे कशाला आलायस? इथे काय भोजन आहे? स्वामी, बऱ्याच दिवसांपासून एक इच्छा आहे. आपणास भोजन करून घालावं म्हणून पार अहमदनगरवरून इथे आलोय. भोजन? येऊ आम्ही. असं कर, पलीकडच्या धर्मशाळेत स्वयंपाक कर, आम्ही जेवायला येऊ. ठीक आहे स्वामी. स्वामी, भोजनास काय करायचं आपण सांगा. म्हणजे अगदी इच्छा भोजन जेवू घालणारच म्हण की. असं कर, कडबोळी, भजी, खीर आणि गोडाची आमटी इतकंच कर.
येऊ आम्ही जेवायला. स्वामी समर्थ. काय रे हरामखोरा, तू काय बघतोयस तिकडे? आज आम्ही तुझ्या घरीच भोजन करणार आहोत. विझलेल्या चुलीवरचा शिजलेला भात खाणार आहोत. चल. तुळसा झालं सगळं तुझं? हो, सगळं झालं. स्वामींनी सांगितलेला सगळा बेत तयार आहे. आणि प्रत्येक पदार्थ उत्तम जमलाय. असं तुम्हाला कसं ठाऊक? अगं मगासपासून असा काही सुवास दरवळतोय. स्वामींना सगळं आवडलं म्हणजे झालं. आज इतक्या वर्षाची आपली इच्छा फळाला येते. बरोबर आहे तुझं. एकदा का स्वामींनी आपल्या हातून हा प्रसाद ग्रहण केला की त्यांची कृपादृष्टीच होईल आपल्यावर. आपली परिस्थितीच बदलून जाईल. आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. आता इथेच बोलत बसणार आहात का? जा, स्वामींना बोलवून आणा जेवणासाठी. हो, जातोच. स्वामी. काय? स्वामी, मी दामाजी. बोल, कुठे गेलास? नाही स्वामी, तसं नाही. अरे मग कशाला आलायस? स्वामी, तुम्ही भोजनाला येणार होतात ना? स्वयंपाक तयार आहे. जेवायला चालायचं? आता ते जमणार नाही. असं कर, 4 ब्राह्मण गोळा कर, त्यांना ब्राह्मण भोजन घाल. जा. पण स्वामी, तुम्ही आला असतात. मी आहेच. या देहातच नव्हे, या चराचरात मी आहे. तुझ्यात मी आहे. तू जे अन्न मला खायला घालणार आहेस त्या अन्नातही मीच आहे. जे ब्राह्मण येणार त्यातही मी असेन. जा. काय हो, काय झालं? स्वामी मागवून येत आहेत का? नाही, स्वामी येत नाहीयेत. त्यांनी सांगितलं मी येण्यापेक्षा तू 4 ब्राह्मणांना जेवू घाल. सुरू करा. अजून काही घेणार? चला या. झालं सगळं आवरलंस? हो, सगळं आवरलं. या ना, बसा.
अजून काही? मग या, हात धुवून घ्या. ब्राह्मणांची सेवा खूप छान झाली. आता एकदा स्वामी जेवले म्हणजे भरून पावलं. बरं, आपली जी 3 ताटं वाढून ठेवली आहेस ती घे, आपण स्वामींकडे जाऊ आता. नमस्कार. यावं का आम्ही? यावं महाशय. आम्ही बिहार प्रांतातून गया शहरातून आलो. क्षुधा बहुत लागलेली आहे. आम्हाला खावयास अन्न मिळेल का? नाही, नसेल तर आम्ही वापस जातो. नाही नाही, अन्न आहे ना. आपण हातपाय धुवून घ्या आणि भोजनास बसा. जरूर. सुरुवात होते. अजून अन्न मिळेल का? हो, मिळेल ना. आणते. हा, ठेवा. वा. अजून भोजन मिळेल का? मिळेल. असू दे, असू दे. अजून भोजन मिळेल का खावयास? काही अन्न? शेवटचं ताट घेऊन ये. आणते. वा, भोजन छान झाले. जेवून तृप्त झालो. अन्नदाता सुखी भव. ही भजी प्रसाद म्हणून ठेवा आणि ग्रहण करा. आता काय करायचं? आता काय, स्वामींचं दर्शन घेऊन हा प्रसाद ग्रहण करूया. चल. अरे वा, असं कसं? मग तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही असंच परत जायचं? तुमच्या घरी एक गोसावी राहायला आलाय आणि त्याने म्हणे लोकांची फसवणूक सुरू केली आहे. त्याची शहानिशा केल्याशिवाय आम्ही इकडनं जाणार नाही. हे पहा, आमचं काम आम्हाला मुकाट्यानं करू द्या. स्वामी आहेत का? स्वामी समर्थ. ये दामाजी. भोजन उत्तम झालं होतं. पोट तुडुंब भरलं आमचं. पण भज्यांमध्ये मीठ टाकायला विसरलीस तोळसा. काय झालं? स्वामी, तुम्हाला कसं विश्वास बसत नाही आमच्यावर? ती तुमच्याकडची भजी उघडून खा, मग कळेल.
ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज स्वामी अक्कलकोट निवास. स्वामी तुम्ही आमच्याकडे वेगळ्या रूपात आला होतात. आम्ही नाही ओळखू शकलो तुम्हाला. क्षमा करा स्वामी, चुकलं आमचं. झालं इथंच. पण यापुढे लक्षात ठेवा, गुरु वचनाचा पक्का असतो. दिलेला शब्द कधीच मोडत नाही. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो काय प्रकार आहे हा माणूस रूप बदलतो. हो काय बोलताय काय तुम्ही? स्वामींची लीला अगाध आहे. तुम्ही बोलताय याच्यावरती आमचा विश्वास नाही. आमची खात्री पटायला हवी. ए गोसाव्या, दाखव तुझं रूप बदलून, दाखव तुझी किमया. त्या अगोदर एकमेकांच्या बायकांची अदला बदल करून त्यांच्या बरोबर झोपायचं बंद करा. मग या माझी शहानिशा करायला. चला चालतं इकडून, चालतं. अण्णाचे हातपाय गाळू नका. होईल, सर्व काही ठीक होईल. कसं ते सांगाल? अहो, अचानक आलेल्या अंधपणामुळे नोकरी सुटलेली, अजून मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण वगैरे प्रापंचिक जबाबदाऱ्या तशाच राहिल्या. तात्या सांगा ना, अहो साठवलेलं पाणी कितपत पुरणार? सांगा ना तात्या. तात्या केलात की काय? नाही हो, आहे. असं कसं निघून जाईन मी? अडली गाय फटके खाय, जगाचा न्यायच आहे तो. अडचणीत सापडलेल्या माणसाला कोणीच वाली नसतो, सगळेच पाठ फिरवतात. म्हणून म्हटलं, माझी कर्मकथा ऐकून तुम्ही सुद्धा पाय काढता घेतलात की काय? नागू अण्णा, ओ हीच पारख केलीत का तुम्ही माझी? अहो विचारत पडलो होतो. नाही हो, पण डोळ्यासमोरचा अंधकार माझी बुद्धी सुद्धा गिळून टाकतो की काय असं वाटतं. रागावू नका बरं. असंच करा. अहो म्हणतात ना की मानवी प्रयत्न थकले की माणूस सरळ देवाला शरण जातो. तुम्ही तुळजापूरच्या भवानी मातेला साकडं घाला, ती तुमचं दुःख नक्की दूर करेल. पण तिकडे जाऊन करायचं काय? वत्सा, इतके दिवस माझी मनोभावे सेवा केलीस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. देवी माते, प्रत्यक्ष तूच आली आहेस? होय वत्सा, आता इथे राहू नकोस. अक्कलकोटला जा. तिथे दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ आहेत. त्यांना भेट. तुझं दुःख तेच दूर करतील. अरे नागो अण्णा, एवढ्या पहाटे आणि चेहरा एवढा प्रसन्न, काय घडलंय तरी काय? पुजारी महाराज, आम्ही तुमच्याकडेच निघालो होतो. आजची पहाट माझ्यासाठी अतिशय शुभ ठरली आहे. अहो, देवीने मला दृष्टांत दिलाय. तिनेच आज्ञा केली आहे अक्कलकोटात जाण्याची. तिथे श्री स्वामी समर्थ आहेत. अहो, ते साक्षात दत्ताचा अवतार आहेत.
स्वामींची भेट घेणं हाच माझ्या समस्येवरचा इलाज आहे. अहो देवी माताच. अरे वा वा, म्हणजे देवीचा अनुग्रह झालाय. अहो मग वाट कसली पाहताय? आजच देवीची ओटी भरा, पूजा करा आणि निघा अक्कलकोटास. देवी आज्ञेपेक्षा मोठं काही आहे का या जगात? हे पहा स्वामी आले. स्वामी 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 भवानी माते, स्वामी आता कशाला या नागवण्याचं लचण माझ्या मागे लावलंयस? मला थोडीशी विश्रांती घेऊ देत. जा बाबा, नागवण्या जा. पण स्वामी महाराज, पंढरपूरला जा, माझ्यापाशी नको येऊस. पण स्वामी महाराज. हो स्वामींचं ऐका, तुम्ही भाग्यवान आहात. अहो पहिल्याच भेटीत तुम्हाला स्वामींच्या मार्गदर्शनाचा लाभ झालाय. निशंक मनाने पंढरपूरला जा. नाग्या, आता कानही कामातून गेले वाटतं तुझे. चल जा, चालतो. अरे ऐकू येत नाही तुला का? आता हाणू रट्टा पाटीत. स्वामी पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन आलो. आता कुठे जाऊ, काय करू, काही सुधरत नाही, काही सुचत नाही. स्वामी समर्थांचा आदेश तर पाळला. आपणच नागवणं का? हो, पण आपण अक्कलकोटहून निरोप आलाय मला. मी नेत्रे वैद्य. या विठ्ठल मंदिराच्या मागेच माझं घर आहे. तिथे आपण जाऊया. एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल, मग तुम्हाला दिसायला लागेल. चला. या सांभाळून जरा थांबा ना जरा. बसा. सावकाश. अण्णा, तुम्ही आता तुमच्या घरात आहात. इथे तुम्ही आता शांत पडून राहायचं. हो, शस्त्रक्रिया अगदी सुरळीत पार पडली. बरं, ही पट्टी उद्या सकाळी तुमची पट्टी तुम्ही काढली तरी चालेल. आणि मग नंतर? त्यानंतर तुम्ही ते पाहालच, आपल्या डोळ्यानेच पाहाल.
स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. मंदिराच्या मागे तर आलो. ओ भाऊ, ओ भाऊ, ओ भाऊ, ते नेत्रवैद्य कुठे राहतात सांगाल का? कोण नेत्रवैद्य? हो कोण म्हणजे काय, काल त्यांनी मला इथेच आणलं होतं. कोण आहे? स्वतः वैद्यांनी विठ्ठल मंदिराच्या मागे राहतात असं म्हणाले होते ते. अहो काय मस्करी करताय, इथं पंढरपुरात कोणीही नेत्रवैद्य नाही. असं कसं होईल? त्यांनी मला माझी दृष्टी परत दिली. त्यांच्या पायावर डोकं ठेवायचंय मला. अहो पंढरपुरातल्या एकूण एक माणसाला ओळखतो मी, इथे कोणी नेत्रवैद्य नाही. हो पण कालच त्यांनी माझ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली. हो मग साक्षात विठ्ठलच आला असेल तुमच्यासाठी धावून. हो विठ्ठल असतो, फक्त अक्कलकोटचा. स्वामी 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 स्वामी. काय रे नाग्या, काय बघतोयस? मला तुमचं हे रूप माझ्या डोळ्यात भरून घेऊ दे. आजपर्यंत या डोळ्यानं उपवास घडला होता, आज त्याचं पारणं फिटलं. हे आता कळतंय, त्यावेळी सांगत होतो ऐकत नव्हतास. पाठीत रट्ट आणायची वेळ आणली होतीस. स्वामी मी मूढ होतो, अज्ञानी होतो, आंधळा तर होतोच. मग आता अगदी त्रिकाल ज्ञानी झालायस वाटतं. फार अक्कल आली आहे तुला. स्वामींची लीला आघाद आहे. स्वामी जे बोलतात त्यामागे फार गहिरा अर्थ असतो. गुरु आज्ञा प्रश्न न विचारता पाळली तर कल्याण नक्की होईल. पण हे अजून त्याला कुठे कळतंय? अजूनही त्याच्या मनात प्रश्न किंतु आहेतच. विचार विचार काय ते. मनात शंका ठेवू नकोस. अरे मनात शंका ठेवशील तर त्या शंकेचा भस्मासूर होईल. आता बोलतोयस का हाणू रट्टा पाटीत? स्वामी तुम्ही मला पंढरपूरलाच का पाठवलं? भोगांच्या अंताचं स्थान आणि वेळ ठरलेली असते. चुकवू म्हणता चुकवता येत नाही. तुझ्या भोगांचा अंत त्या क्षेत्री व्हावा हे विधिलिखित होतं. म्हणून तुला पाठवलं तिथे. त्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कभी तो दिन की शुरुआत सही ढंग से कीजिए. जेव्हा बघावं तेव्हा त्या हिंदू साधूचं नाव तोंडात. माँ, इनका यह बर्ताव देख के मुझे इनका बेटा कहने में शर्म आ रही है. एक तो एक अल्लाह का बंदा और ऊपर से ये गिरी हुई हरकतें. बेटा मी असं कोणतं लाजिरवाणं काम केलंय जरा मला कळेल का? अब्बा मुसलमान है ना आप, तरी पण आपला धर्म धाब्यावर बसून एका काफिराचं नाव घेता. अरे अल्लाहचे गुन्हेगार आहात तुम्ही. खुदा का कहर होगा तो. बेटा ऐसा कुछ नहीं होगा. अरे यही तो गलती करते हैं हम समझने में. अपना मजहब निभाने का मतलब
दूसरे मजहब से बैर करना नहीं होता है। हे ईश्वर, ये अल्लाह, हे सगळं माझ्यासाठी एकच आहे। जात धर्म इन सभी चीजों से मैं परे निकल चुका हूं बेटा। यही बात, हेच हजम होत नाही ना आपल्याला। कोण शिकवतं कोण तुम्हाला हे सगळं? स्वामी, बस सब उन्हीं की देन है। जगत में ईश्वरी तत्व एकच है, तो कोई उसे अल्लाह कह के नमाज पढ़ता है, तो कोई भगवान कह के उसकी आरती उतारता है। क्या फर्क पड़ता है? चाहे किसी भी नाम से पुकारो, शेवटी आपली हाक त्याच्यापर्यंत पोहोचतेच। हाँ, और उसे सच्चे दिल से पुकारना चाहिए। लो, सुनो इनकी बड़ी बड़ी बातें सुनो। हम छोटे लोग हैं, अपनी इज्जत का ख्याल करते हैं हम। तुमच्या या अशा वागण्या ना बिरादरीत तोंड दाखवायची लाज वाटते आम्हाला। फातिमा, अरे दुनिया माणूस आहे काय साडा? अल्लाच्या जागी स्वामींचं नाव घेतलं म्हणून लोकांनी वाईट टाकलं तरी मला त्याची पर्वा नाही। मला फक्त स्वामी भक्ताचा धर्म निभावायचा। इस जन्म में सिर्फ इतना काफी है। आपसे तो बात करना ही बेकार है। आणि काय हो, सगळ्यांना इतकं दुय्यम समजता? तो कोण, तो स्वामी कोण, तो लागतो कोण तुमचा? माझे गुरु आहेत ते, माझे ईश्वर, माझे भगवान, माझे अल्लाह पण तेच आहेत। माझे सब कुछ तेच आहे। स्वामी स्वामी स्वामी, काय दिलं काय त्या स्वामीने तुम्हाला? ऐसी कोणती पट्टी पडाई है जो तुम्ही आपला हा धर्म सोडून त्या स्वामीच्या रंगात रंगून गेलाय? एक नवी दृष्टी, एक नवी दिशा। पण स्वामींनी जे काही दिलंय ना, ते बघायला तशी नजर तयार करावी लागते। जाऊ दे, हा वाद घालू तेवढाच थोडा आहे। फातिमा, निघतो मी, एका महत्वाच्या कामगिरीवर जायचंय। घर लौटने में देर होगी, शायद सुबह भी हो सकती है। ये तुम। अरे पण जमादार साहब, कितनी देर कहाँ होगी ये तो बताते जाओ। 3 कैद्यांना घेऊन एका कोठडीनं दुसऱ्या कोठडीत जायचंय। बड़ी सावधानी बरतनी पड़ेगी, खूप जोखमीचं काम आहे। येतो मी। जरा कचके पकडना, जरा पण सेल सोडू नकोस। फार बनेल आणि खतरनाक गुन्हेगार आहे ते। कधी गुंगार देऊन जातील ना, कळणार सुद्धा नाही। नाही जमादार साहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका। अरे काळजी कशी नको करू? असल्या या बनेल आणि खतरनाक कैद्यांना पलीकडच्या गावात तहसीलदाराच्या निकालासाठी घेऊन जायचं खूप जोखमीचं काम आहे। बस इनको एक बार वहां सही सलामत पहुंचा दूं तो मैं चैन की सांस लूंगा। पण जमादार साहेब, आजच एवढं विशेष काय आहे? यापूर्वी अशा घटना घडल्या असतीलच ना? हो ना। अरे बाबा, नौकरीच तशी आहे। पूरी जिंदगी खतरों से खेलते आया हूं, आणि आता काय, माझ्या कारकिर्दीची थोडीच वर्ष बाकी आहे। ते तुमच्यात म्हणतात ना, हत्ती गेला आणि शेपूट बाकी राहिलं। स्वामींच्या कृपेने माझ्या कारकिर्दीत माझ्यावर कसलाही दाग लागला नाही। बस माझी बाकीची कारकीर्द अशीच बेदाग राहू दे, हीच आखरी ख्वाहिश आहे। अरे काय झालं? क्या हुआ इसको? अरे काय झालं? क्या हुआ इसको? अरे काय झालं?
अरे बघत काय उभा राहिलास माझ्याकडे? कधी पाहिलं नाहीस मला? स्वामी निजायचं नाही का? अरे हो, रात्र झाली नाही, झोपायला हवं मला. स्वामी झोप येत नाहीये का? मी पाय चिपून देऊ? आज दिवसभर फार वणवण झाली ना तुमची. किंवा असं करू स्वामी, मी पायाला तेल लावून देतो, म्हणजे शांत झोप लागेल. तेल लावत गेलं तुझं तेल. हवेत गारवा केवढा आहे नाही? स्वामी असं करू, मी शेकोटी पेटवू? डोळ्याची बाटलीची बुच झाली आहेत का रे तुझी? ते साली आहेत ना तिकडे, एक पांगर त्यातली. अरे असं शुंभासारखा उभा काय राहिलास? पांगर म्हणतोय ना? स्वामी यातली कुठली पांघरू? ही हिरवी की ही? अरे रंगांचा असा भेदाभेद कशासाठी? अरे मला कसलाच भेदाभेद नाही. मानवता हा एकच धर्म. कुठच्याही रंगाचा भेदाभेद नको. ते दोन्ही पांघर. अरे वस्त्र ही शरीराची गरज म्हणून असतात. वस्त्राला शरीर समजायची चूक करून कशी चालेल? ती हिरवी पांघर. बरं आहेस ना तू? साहेब आता बरं आहे. बसला ना फटका? आता असं तोंड खाली घालून का उपयोग? साल्यांनी बरोबर मौका साधला. ज्याची भीती होती ना तेच झालं. आता ते हाय काय करू नकोस. चांगल्या डोळ्यात तेल घालून या दोघांकडे लक्ष ठेव. मी त्या तिसऱ्या कैद्याला शोधून आणतो. साहेब पण तुम्ही एकटे जाणार का? अरे शेर आहे मी. वय झालं म्हणून काय झालं? बाबा ताकद इथे नसते, इथे असते. तू तुझं काम चोख कर. मला अजिबात हायगाय नको. पण जमादार साहेब हे एकट्याला कसं शक्य होणार? अरे कसं शक्य नाही? शक्य करावं लागेल. माझ्या इतक्या वर्षाच्या सरकारी सेवेत माझ्यावर कसलाही दाग लागला नव्हता. आता ही सेवा संपता संपता असा कलंक लगा तो, सारी इज्जत मिठी में मिल जाएगी. मग ती सरकारी चौकशी, दंड, पेन्शन कपात, माझ्यात हातात बेड्याने पडल्या म्हणजे मिळवलं. या सगळ्यांना सामोरं जाण्याचा अपमान मी नाही सहन करू शकत. कुठल्याही परिस्थितीत मला त्या तिसऱ्या कायद्याला पकडून आणायलाच पाहिजे. लक्ष ठेव. होय सर.
स्वामी, काय गलती झाली माझी? कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर ही असली नामुष्की उडवली माझ्यावर. कसली तोहमत आली अंगावर. मला वाचवा यातून, चाहे कुछ भी हो. तो कैदी मला सापडू देत. इतने साल ईमानदारी से नोकरी की है. आता ह्या एका प्रसंगामुळे सगळ्यावर बोळा फिरेल अशी नौबत आली आहे. स्वामी, स्वामी, तुम्हाला शरण आल्यावर कोणी कधीही खाली हातानं जात नाही असं म्हणतात. आज तक मैंने कुछ नहीं मांगा. मी तुमच्याकडे कधी काहीही मागितलं नाही. कसलीही अपेक्षा न ठेवता आपल्याच माणसाची नाराजी पत्करून तुमचं नाव घेतलं. लेकिन आज पहिल्यांदा हात पसरून मी काहीतरी मागतोय. मला सोडवा या दुष्टचक्रातून. माझंच नाही, माझ्या अख्ख्या कुटुंबाचं भवितव्य अवलंबून आहे यावर. स्वामी, वाचवा मला यातून. वाचवा मला यातून. स्वामी, स्वामी. हा तुझा कैदी घे. कोण होता तो? आणि त्याने तुला कुठं आणि कसं पकडलं? मी तुमच्या हातून सुटलो. तो जंगलातल्या एका अंधारा झोपड्यात जाऊन लपलो. वाटलं होतं आता कोण येते. आपण सुटलो, पण मला काय झालं होतं मला माहित नाही. पण काहीतरी विलक्षण शक्ती होती सर त्या माणसात. मला अजूनही माहित नाही तो कोण होता, कुठून आला होता. पण मला माहित आहे कोण होता तो. स्वामी, स्वामी, राजीनामा दिला मी नोकरीचा. हा संसारामध्ये एक फोलपट आहे कळून चुकलंय मला. माझ्यासारख्या सामान्य जमादाराच्या एका हकीसरशी धावून आलात तुम्ही आणि माझी लाज राखली. आजवर संसाराच्या गुंत्यात गुंतून तुम्हाला मी ओळखूच शकलो नाही स्वामी. किती थोर आहात तुम्ही. पण यानंतर या गृहगृहस्थीपासून, या जातीच्या बंधनातून मला दूर जायचं आणि तुमच्या सेवेत विलीन व्हायचंय. बस स्वामी, हीच आखरी ख्वाहिश आहे माझी. आप हमें छोड़ के कहाँ जा रहे हैं?
होत आहे अच्छे के लिए होत आहे. आता यानंतर तुझ्या आणि तुझ्या मुलाला बिरादिरीत मान खाली घालायची वेळ येणार नाही. असं बोलू नका हो. आमची गलती असेल तर आम्हाला सजा द्या. फातिमा, मला थांबवू नकोस. मला आता माझ्या मार्गाने जाऊ दे. अब्बू, अब्बू, आम्हाला सोडून जाऊ नका. अहो तुम्ही गेलात तर आमचं काय? बेटा, पुन्हा तू तीच चूक करतोयस. माझ्या गुरुंना समजण्यास पुन्हा तू तीच भूल करतोयस. माझा गुरु फक्त माझीच नाही, ह्या साऱ्या संसाराची चिंता वा. तुम्ही मानत नसाल, पण माझ्या गुरु माऊलीची सावली तुमच्यावर सदैव असेल. गुरु अखेरच्या क्षणापर्यंत परीक्षा पाहतो आणि अखेरीस तोच उत्तर बनून येतो.